श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत मराठी संक्षिप्त अर्थ. अध्याय 4. चतुर्थ अध्यायात विमर्शन राजा व राणी कुमुद्वती यांची कथा वर्णिली आहे. पूर्वजन्मी पशुयोनी मिळूनही महाशिवरात्रीस उपवास आणि शिवालयाला प्रदक्षिणा घडल्यामुळे त्यांना पुढचा जन्म राजघराण्यात मिळतो. तसेच त्यांच्या पुढील 6 जन्मांची कथाही आहे. दुसरी कथा उज्जैनी नगरीतील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची आहे. एका 6 वर्षाच्या गोप बालकाने अत्यंत भक्तिभावाने केवळ दगड आणि मृत्तिकेने केलेली पूजा स्वीकारत महादेव प्रसन्न झाले. त्या प्रभावाने राज्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूंची वृत्ती बदलली आणि शिवभक्त उज्जैनी नरेश चंद्रसेनाचा दिव्य मणी व राज्य सुरक्षित राहिले. त्यावेळी प्रत्यक्ष हनुमंताने प्रकट होऊन त्या गोपपुत्राचे नाव श्रीकर ठेवले. तोच पुढील जन्मी गोकुळात नंद राजा म्हणून जन्मला. ईश्वर केवळ भावाचा भुकेला आहे, हेच ही कथा अधोरेखित करते. हीच कथा सविस्तर आपण श्रवण पठन करूया. अध्याय 4. विमर्शन व कुमुद्वती, चंद्रसेन व श्रीकर कथा. श्री गणेशाय नमः. सूत सांगतात, फार वर्षापूर्वी किरात देशाचा राजा विमर्शन अतिशय पराक्रमी होता, पण तो अधर्माने वागायचा. मात्र त्याची शिवभक्ती अपार होती. एके दिवशी राणी कुमुद्वतीने त्यास विचारले, शिव आराधना करून पण तुम्ही अधर्माने का वागता? तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला. मागील जन्मात तो कुत्रा होता. काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिवमंदिरासमोर उभा राहिला. त्या दिवशी महाशिवरात्र होती, पण द्वारपालाने त्याला काठीने मारले. मार चुकवण्यासाठी तो पळू लागला. त्यामुळे नकळत शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली गेली. परत मंदिरासमोर आला. द्वारपालाने त्यास बाण मारला. शिवलिंगाकडे बघतच त्याने प्राण सोडला. त्या पुण्याईने आज हे वैभव उपभोगत आहे. श्वानाच्या अंगचे मूळ दोष अजून गेले नाही, म्हणून मी आज हे दोषपूर्ण आचरण करतो, असे राजाने सांगितले. राणी कुमुद्वतीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले. तेव्हा राजाने तिला सांगितले की तू मागील जन्मी कपोती होतीस. एकदा भक्ष घेऊन जात असताना तुझ्या मागे ससाणा लागला. जीव वाचवण्यासाठी तू फेऱ्या घालू लागलीस. नेमके ते शिवमंदिराचे शिखर होते. दमून तू शिखरावर बसलीस. त्याच वेळी ससाण्याने तुझ्यावर झडप घातली. त्या पुण्याईने तुला राणीचा जन्म मिळाला. उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले. तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील जन्माबद्दल सविस्तर सांगितले. अंतिम जन्मी मी व तू अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपथाची दीक्षा घेणार असल्याचे सांगितले. सूतमुनी पुढे सांगतात, चंद्रसेन राजाची कथा. चंद्रसेन राजा परम शिवभक्त होता. त्याचा मित्र मणिभद्र. राजा सद्विवेकी असल्याने तो अजय होता. एके दिवशी मणिभद्राने राजाला एक मौल्यवान मणी भेट केला. त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली. त्याला अनेक शत्रू निर्माण झाले, पण तो कोणालाही हार जात नव्हता. राजा त्या मौल्यवान मण्यामुळे शक्तिशाली आहे असे समजून सर्व राज्य त्याला विरोध करून युद्ध करण्यास तयार झाले. राजाला तर युद्ध नको होते. तो शिवशंभूला शरण गेला. बाहेर युद्ध सुरू होते तर आत राजाची शिव आराधना सुरू होती. ती पाहण्यासाठी जनता लोटली होती. त्यातच एक 6 वर्षाचा मुलगा श्रीकरही होता. शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक आपल्या घरी गेले. श्रीकरची आई पण त्याला घेऊन घरी आली. इकडे श्रीकरला शिवपूजा आठवली. त्याने तेथेच दगड मातीने शिवलिंग करून पूजा करू लागला. पूजेत इतका तल्लीन झाला की आई हाक मारते याकडे त्याचे लक्षच नव्हते. आईने रागाने येऊन पाहिले तर हा दगड मातीत ध्यान लावून बसला होता. तिने रागाने त्याला ओढले व त्याचे दगड माती उधळून लावले. आपली शिवपूजा मोडली म्हणून श्रीकर रडू लागला. लोटांगण घालू लागला. शेवटी कंटाळून आई त्याला तिथेच सोडून गेली. रडत रडत श्रीकर तेथेच झोपला. स्वप्नात महादेवाने त्यास दर्शन दिले. त्याच्यावर कृपा केली. त्याला रत्नखचित शिवमंदिर बांधून दिले. श्रीकराने शिवशंभोला आपल्या आईला क्षमा करून
तिला दर्शन देण्यास सांगितले. श्रीकर आईला घेऊन आला. आईने शिवशंभोला नमस्कार केला. त्याची भक्ती पाहून तिला भरून आले. न राहावून तिने ही घटना राजा चंद्रसेन यांना सांगितली. राजाही आश्चर्यचकित होऊन श्रीकरला भेटण्यासाठी आला. रत्नखचित शिवमंदिर व शिवपूजेत मग्न श्रीकर पाहून राजाला नवल वाटले. त्याने मनोभावे शंभूंना नमस्कार केला. ही घटना शत्रू राज्यांना समजली. त्यांचे मतपरिवर्तन होऊ लागले. त्यांनी युद्ध थांबवून शिवशंभूंचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. चंद्रसेनला ही आनंद झाला. शंभो प्रसन्न झाले की काहीही घडू शकते. अशा प्रकारे श्रीकरचं कौतुक होत असता रामभक्त हनुमान तेथे प्रकट झाले. त्यांनी श्रीकरवर कृपादृष्टी करून त्याला अनुग्रहित केले. रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरू आहे त्याला भय कसले. श्रीकर व चंद्रसेन नित्य शिवाराधना करू लागले व अंती शिवपदास पोहोचले. या अध्यायाचे पठन करता आयु, आरोग्य व धन व उत्तम पुत्र संतती प्राप्त होते. इति श्री साम सदाशिवार्पणम वस्तु.